गुड मॉर्निंग. आज संडे होता तरी पण मी लवकर उठले. पण मी म्हटलं आज थोडं झोपावं तर वाजले 9:45. मग मी पटकन उठून आवरलं. आज माझा कसलाच मूड नव्हता, जेवायचा नव्हता, नाश्त्याचा नव्हता, तरीसुद्धा मी उठून फ्रूट प्लेट तयार करायची ठरवली. फ्रूट प्लेट वगैरे रेडी करण्यासाठी मी घेऊन आले सगळं. फक्त त्याच्यामध्ये बनाना, पायनॅपल, एक मोसंबी एवढंच होतं. मी तेवढं खाल्लं आणि बोर झाले होते आज दिवसभर. मग मी बाल्कनीमध्ये अशीच विचार करत होते, आता काय करू? मग मध्येच मला दुपारी भूक लागली. मग मी निघाले. रोडने जाताना मी हाच विचार करत होते, आता काय खायचं? मग मला शेवपाव खायची क्रेविंग झाली, त्यामुळे मी शेवपावच्या इथे गेले. कच्ची दाबेली घेतली फ्रेंडला आणि मी शेवपाव खाल्ला. नंतर ना मला ताईचा कॉल आला आणि ते आले होते आमच्या इथेच. पिल्लू मग मला भेटली. पिल्लू खूप खुश होती मला बघून, पण तिचं लक्ष डोस्यामध्ये होतं. काका डोसा कधी बनवून देत आहेत? एकदा का डोसा आला आणि ती खायला चालू झाली. तिला डोसा आवडतो आणि पिल्लूने डोसा खाल्ला. मग मला पण काहीतरी परत खाऊशी वाटलं. मग ताई आणि मी पौष्टिक पराठामध्ये गेलो आणि तिथे जाऊन पुलाव मागवला, कारण पराठा खायची इच्छाच नव्हती. पुलाव वगैरे मागवला आणि वाट बघत होतो आम्ही ऑर्डर कधी येते त्याची. तिथे पण पिल्लूची मस्ती चालूच होती. ऑर्डर फायनली आली आणि आम्ही पटपट खाऊन घेतलं, कारण ताईला पण जायचं होतं तिच्या घरी. हे मोमोज आणि पुलाव आम्ही खाल्ला. घरी आल्यानंतर परत डोसाच होता. वहिनीने डोसा बनवलेला. वहिनीचं मान राखण्यासाठी मी एखादा डोसा खाल्ला, कारण की बाहेर सगळं खाऊन माझं पोट इतकं भरलं होतं, इच्छाच नव्हती मला घरी काही खाण्याची. मग मी वहिनीने बनवलेला डोसा खाल्ला. आजचा दिवस माझा असा बोर गेला आहे. संडे मला आजचा आवडलेला नाही आहे बिलकुल. तुम्ही काय काय केलं तुमच्या संडेच्या ह्या दिवशी? मला नक्की सांगा. गुड नाईट. बाय. स्वीट ड्रीम्स. टेक केअर ऑल ऑफ यू. थँक यू.